अगदी फक्त 10 मिनिटात तयार होते ही रेसिपी. बनवायला तर एवढी सोपी आहे ना, तुम्ही जर एकदा बनवायला घेतली ना, तर तुमच्या सुद्धा लक्षात येणार नाही की बनवून पण झाली. तर मग बघा जिथं बसला तिथलं पटकन उठायचं, लगेच किचनमध्ये यायचं, गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 4 चमचे तूप टाकून घ्यायचं, 1 वाटी रवा टाकून चांगला भाजून घ्यायचा. लालसर चांगला रवा भाजला की त्यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीस टाकून घेत आहे. ओलं नारळ नसेल तर सुकं जे खोबरं असतं ते पण यामध्ये घालू शकता. चांगलं 5 मिनिटं त्याला परतून घ्यायचं. चांगलं व्यवस्थितपणे भाजलं की बाजूला काढायचं. आता त्याच कढईमध्ये मी साधारणतः 1 वाटी साखर, पाव वाटी पाणी टाकून घेतलं. साखर चांगली विरघळून घ्यायची. त्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि 1 तार इथे आपल्याला पाक तयार करायचा. चांगलं 1 तार आले की लगेच हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं. छान असं घट्टसर झालं की लगेच तूप लावलेल्या प्लेटमध्ये एक ओतून घ्यायचं आणि चांगलं व्यवस्थितपणे सेट करायचं. यावरनं मी काजू बदामचे आणि थोडे पिस्त्याचे तुकडे टाकून घेत आहे. कोमट असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि चांगलं थंड होऊन द्यायचं. एकदम मस्त अशी जी भेटतच विरघळणारी आपली ओल्या नारळाची बर्फी बनवून तयार आहे. या रक्षाबंधनला बनवू शकता किंवा कुठल्याही सणवाराला बनवू शकता. एकदा बनवून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब. धन्यवाद.